पुस्तक जेव्हा बाहेर आलं, इंडिव्हिज्युअल लेखक म्हणून दीपक गायकवाडला काय विरोध झाला? विरोध खरं जवळच्या लोकांपासूनच सुरू झाला. जे माझे मित्र, कलिग्स किंवा अगदी माझ्या आईचा सुद्धा. आईने ज्यावेळी त्याचं मनोगत वाचलं, म्हटली ह्याच्यापेक्षा ते पिचकारी भारी होतं, कशाला असलं काहीतरी लिहितोय. हे अशा प्रकारे विचारसरणीतला फरक आहे हा. म्हणजे आता त्यांचा एज ग्रुप बघितला, ते रोज हरिपाठाला जाणारी माझी आई, तिला नास्तिक पेरियार नाहीच पचणार, म्हणजे किती काय केलं नाही, पचणारच नाही. बरोबर. तर अगदी ह्याच प्रकारे म्हणजे, आणि जर अननोन लोकांचा विरोध म्हणाल तर तो रोज होतो. रोज मला एक जण शिव्या घालतो सोशल मीडियावर. रोज मला एखादा तरी म्हणजे असा एखादा फोन येतो, काहीतरी बोलतो. काय फोन येतो? तुम्ही कुठले? बरं, ठीक आहे. मी इथला आहे. ठीक आहे. याल का इकडं, जरा बोलायचंय तुमच्याशी. बर. हे अशा प्रकारे मग त्याच्यातून आपलं कळतं बाबा काय. मी सरळ बोलतो, तुम्हाला बोलायचंय माझ्याशी, या ठिकाणी या, पुस्तक वाचून या. पुस्तक न वाचण्यापेक्षा, कारण याच्यामध्ये मला ज्या गोष्टी पटल्या नाहीत पेरियरच्या, त्याच्यावर मी स्वतः टीका केली आहे. फॉर एक्झाम्पल, तिरंगा जाळण्याची जे काही धमकी दिली, त्याच्यावर एक चॅप्टर आहे, तिरंगावर निशाणा का नावाचं. तर त्याच्यामागचं मी कारण शोधून काढलं. म्हणजे त्यांना स्वतंत्र राष्ट्र पाहिजे होतं वगैरे वगैरे, खूप कारणं देता येतील, पण त्यातलंही आणखी एक पुढचं कारण, जे कुठेही लिहिलं गेलं नाही किंवा कोणी याच्यावर विचार केला नसेल, तर ते नास्तिक होते. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की फक्त तिरंगा म्हणजे देश नाही, किंवा शरीर ताणून सॅल्यूट करणं तिरंग्याला म्हणजे तुम्ही देशप्रेमी झाला असं नाही. एकीकडे तुम्ही तिरंग्याला सॅल्यूट करताय आणि दुसरीकडे एखादा शूद्र दिसला तर त्याकडे तुच्छतेने बघताय, तो तुमचा देशबांधवच आहे. तर तुम्हाला देशप्रेमी म्हणायचं का? देशावर प्रेम म्हणजे काय? देश बांधवांवर प्रेम, माणसाने देश बनलेला आहे, ह्या विचाराचा तो माणूस होता. ऑनलाईन ट्रोलिंग काय होतं, पण ते ठीक आहे, आपण त्याच्यावरती परत येऊया. मला ऑनलाईन ट्रोलिंग बद्दल जाणून घ्यायचंय. त्या दिवशी मी बघत होतो तुझी सोशल मीडिया फीड, प्रचंड एंगेजमेंट आहे. बरोबर. आणि जसं लोक चांगलं म्हणतायत पुस्तकाला, तसं लोक सॉफ्ट भाषेमध्ये आणि काही काही वेळेस हार्ड भाषेमध्ये शिव्या पण घालतायत तुला ऍज अ लेखकाला. ते कसं हँडल होतं आणि काय काय प्रतिक्रिया काय येत आहेत लोकांच्या? तसं प्रतिक्रिया ज्या येत आहेत ना, म्हणजे जे माझं तर असं मत आहे की जो पुस्तक वाचतो त्याच्याकडे तेवढा वेळच नसतो, तो सोशल मीडियावर काहीतरी त्याच्यावर कमेंट करेल किंवा ट्रोल करेल वगैरे. ही ट्रोल करणारी मंडळी किंवा लाईक करणारी मंडळी सुद्धा अगदी पुस्तक वाचतच असतील अशातला काय भाग नाही. मे बी त्यांना असं त्याच्यात पण आणखी असं असू शकतं की बाबा ह्यांनी आपल्यासाठी काहीतरी केलंय म्हणून लाईक ठोकली, कमेंट केली, जय पेरियार, असंही आहे. आणि जो मला आता ह्याच्या बाबतीत एक किस्सा सांगतो. एक कट्टर हिंदू असं, म्हणजे त्याच्या ह्याच्यावरच ते टाकलं होतं, कट्टर हिंदू वगैरे, त्याचा मला मेसेज आला की एक हिंदू म्हणून मी हिंदू विरोधी माणसाचं चरित्र मी का वाच. मी खूप विचार करून त्याला रिप्लाय दिला होता. मी म्हटलं, आत्ता जसा तुम्हाला जो हिंदू धर्म दिसतोय तो तसाच 100 वर्षापूर्वी होता का, 200 वर्षापूर्वी होता का? ह्यांचा काळ कुठला आहे? जर तुम्हाला भविष्यात कोणी हिंदूंना विरोध करूच नये, सहिष्णू जे काही हिंदू धर्माचे जे काही, म्हणजे तुम्ही हिंदू तर तुम्ही धर्मनिरपेक्षक, तुम्ही सहिष्णू, तुम्ही मानवतावादी, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्यासोबत आल्या पाहिजेत. जर भविष्यात अशी वेळ येऊ नये की पेरियार सारखा एखादा माणूस जन्माला यावा आणि त्याने हिंदू धर्माला विरोध करावा, तर तुम्ही हे पुस्तक वाचून त्याच्यात काय त्यांना त्रुटी दिसल्या, त्यातल्या बऱ्याचशा आपण कव्हर करत आलेलो आहे. बऱ्याचशा गोष्टी आपण, सतीप्रथा असेल किंवा अजून बऱ्याचशा अशा काही काही गोष्टी आहेत ज्या आपण काळानुसार मागं सोडल्या, ज्या धर्मात बोलल्या गेल्या होत्या. आणि आता आपण एक अशा स्टेजवर आहे की आणखी थोडासा धक्का दिला तर मे बी आपण ह्या सगळ्यातून बाहेर पडू आणि एक असा सहिष्णू, जो जे खरंच मानवतावादी असा एक हिंदू धर्म अशी ओळख जगाला आपण देऊ शकतो. त्यासाठी काय नाही केलं पाहिजे किंवा काय गोष्टी आपण अजून फिल्टर करून बाजूला काढू शकतो, ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही हे पुस्तक वाचा. त्यांनी ते पुस्तक वाचलं आणि मला त्याचा रिप्लाय पण खूप छान आला की मी कट्टर हिंदू, त्याचा रिप्लाय असा आला होता की मी कट्टर हिंदू असं लावतोय, पण हिंदू हा धर्म जर सहिष्णू असं जर मी म्हणतोय तर जिथं कट्टरता आली तिथं सहिष्णुता गेली. बरोबर आहे, दोन्ही अपोजिट्स आहेत. तर हा एक आनंद आहे की बाबा काहीतरी
चेंज होतोय आपल्या पुस्तकातून बरं. लोकांची आता तुम्ही जर सपोज पेरियारवादी असाल तर तुम्हाला ते वाचून छानच वाटणार हा. आहे. पण जो हा. त्याच्या अपोजिट विचारसरणीचा आहे त्याला जर ते वाचून जर बदल मूळ उद्देश आहे मला ते करायचं आहे. म्हणजे बरोबर. जास्तीत जास्त लोकांपर्यंत अशा लोकांपर्यंत पेरियार पोहोचवायचं आहे की जो पेरियारचा विरोधक आहे. बरं.